नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला या सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 5 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पालघर या जिल्ह्याची निर्मिती बघा 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, संगमनेर आणि नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? संगमनेर आणि नेवासे ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। प्रवरा या नदीच्या काठावर आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कारंजा सोहळ हे काळवडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कारंजा सोहळ, विद्यार्थी मित्रांनो, कारंजा सोहळ हे वाशिम या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, पालघर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी साक्षर तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। मुंबई शहर सर्वाधिक लोकसंख्येचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा, ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या ठिकाणी बघा, ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन हे मुंबई या ठिकाणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चपराळा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? चपराळा हे अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, प्रतीक्षाधाम या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा? ठोसेघर हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। ठोसेघर हा धबधबा सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधले प्रमुख आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या? बघा, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात पुढीलपैकी कोणती जमात आहे? बघा, भिल्ल जमात या ठिकाणी प्रमुख आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मासुंदा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या शहरात? मासुंदा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। मासुंदा हा तलाव ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ओझर या ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत? खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत?
बघा औरंगाबाद या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उज्जैन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? उज्जैन हे बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? विद्यार्थी मित्रांनो, उज्जैन हे शहर बघा शिप्रा नदीच्या काठावर आहे। तर उज्जैन हे शहर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न बघा, वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये? वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा केरळ या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एन्नोर हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर पुढील बघा एन्नोर हे भारतामधलं बघा एक प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, एन्नोर हे बघा तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा म्हणजे बघा पनामा कालवा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1971 मध्ये बघा आंध्र प्रदेशामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले? उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आले होते? बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणत्या? अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं शिखर आहे? सॅडल शिखर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉमनवेल्थ न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत? कॉमनवेल्थ न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत? बघा ॲनी बेजंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत। पुढचा प्रश्न बघा, स्त्री विचारवंती ही संस्था पुणे या ठिकाणी पुढीलपैकी कोणी स्थापन केली? बघा स्त्री विचारवंती संस्था बघा सरस्वतीबाई जोशी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव? निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, सरोजिनी नायडू बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा सरोजिनी नायडू विद्यार्थी मित्रांनो सन 1925च्या अधिवेशनाच्या अध्यक्ष राहिल्या होत्या। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रामेश्वर हे भारतामध्ये ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रामेश्वर बघा रामेश्वर हे ज्योतिर्लिंग विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये ज्योतिर्लिंग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा हे गुजरात या राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम? समान नागरिक कायदा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, कलम 44 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी पास झाला? रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे? बघा सन 1773 तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, डहाणू हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो? बघा ॲनामिया म्हणजे रक्तक्षय या ठिकाणी लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी भरते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक साक्षरता दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक साक्षरता दिन विद्यार्थी मित्रांनो जागतिक साक्षरता दिन बघा 8 सप्टेंबर या दिवशी या ठिकाणी जागतिक साक्षरता दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बघा समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे?
बघा शांतिवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत पुढीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? बघा मोहम्मद इक्बाल याने ते लिहिलेलं गीत आहे. पुढचा प्रश्न बघा, शिव थापा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शिव थापा तर बॉक्सिंग या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? सर क्रीक हा खाडीचा प्रदेश भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये सर क्रीक हा खाडीचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सियाचीन ग्लेशियर तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न बघा, गीर हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा गीर बघा विद्यार्थी मित्रांनो, गीर हे सिंहासाठी ते प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघा, पागा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा पागा बघा घोड्यांना बघा बांधून ठेवण्याची जागा त्यांना पागा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोंडावणा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ? गोंडावणा विद्यापीठ विद्यार्थी मित्र, गोंडावणा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे? बघा इंग्लंड या देशामध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. बीजिंग ही चीन या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने या ठिकाणी वापर करतात? कागद बनवण्यासाठी बघा सागाचा वापर बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, कागद बनवण्यासाठी बघा बांबूचा या ठिकाणी प्रामुख्याने वापर केला जातो. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना? बघा नौजवान सभा बघा भगतसिंग यांनी नौजवान सभा ही संघटनेने स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोडो ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा बोडो ही आदिवासी जमात बघा आसाम या राज्यामध्ये बोडो ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे बघा अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा लोकसभेचे अध्यक्ष हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे लोकसभेचे अध्यक्ष हे भूषवतात. बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, इंटरपोलचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंटरपोलचं मुख्यालय इंटरनॅशनल पोलीस बघा फ्रान्स लिओन्स या शहरामध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित बिरजू महाराज हे यांचा संबंध पुढीलपैकी कशाचे? पंडित बिरजू महाराज बघा कथक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ बघा विद्यार्थी मित्र, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक बघा अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढे, हार्ने हे बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? बघा हार्ने हे बंदर बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधलं ते बंदर आहे. पुढचा प्रश्न बघा, श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर कावेरी नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मीनाक्षी हे मंदिर पुढीलपैकी कोणत्या एका? मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू राज्यामध्ये मीनाक्षी हे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक बघा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक बघा 29 बघा, प्रभाकर या नावाचं मासिक पुढीलपैकी कोणाचं? प्रभाकर
भाऊ महाजन यांचं ते मासिक होते। दुसरा क्रमांक पुढं पंचमढी। बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पंचमढी। बघा विद्यार्थी मित्र, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। ऑप्शन क्रमांक 31 बघा, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा, भंडारदरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, मागील आतापर्यंत झालेले सर्व पेपर, 2023 पेपर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत या ठिकाणी सर्व PDF पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत।